लाईक मी जो एक्सपिरियन्स करतो तो खूप आता या टाईमला खूप सुंदर आहे. लाईक माझ्यासमोर एक झाडं आहेत आणि मग अशी मी ट्रूथ पण डिस्कस केलं कशी कशी माझी मम्मी माझ्यापासून लांब जाते आणि मी काय करायला पाहिजे आणि मी त्या व्यतिरिक्त माझ्या लाईफचं ट्रूथ पण केलं की हा ब्रो हे जस्ट मोमेंट आहे यार. मी असं बोलू शकतो की माझ्या लाईफचे खूप चांगले मोमेंट आहेत बोलू शकतो मी. खूप 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 नाही पण खूप चांगले आहेत. लाईक 10 out of 8 देईल मी या मोमेंटला. माझ्या लाईफचे खूप चांगले माहिती आहे का माझ्या लाईफचा मोमेंट कधी असेल ज्याला मी 10 out of 10 मार्क देईल तो म्हणजे मी जेव्हा मम्मीला माझ्या बांगड्या करेल सोन्याचा तो तो मोमेंट माझ्या लाईफ सगळ्यात महत्त्वाचा असेल. कारण मला माहिती आहे की माझी आता परिस्थिती कशी आहे आणि मी कोणत्या गोष्टींना स्ट्रगल करतो. मला पण माहिती आहे की एक एक दिवस असा येणार आहे की ते खूप खूप लाईक माझ्याकडं आता त्या 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 दृष्टिकोनातून पाहिलं तर ती म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. पण मला माहिती आहे माझ्या लाईफचा असा एक दिवस येणार आहे की मी जिथं लाईक म्हणजे मी मम्मीला जे पाहिजेत ते त्या गोष्टी करू शकेल. लाईक तिचे काय ज्याचे स्वप्न आहेत मिनिमम आणि मी तर मला माहीत नाही की मी काय करेल लास्टला. पण लाईक अशा तिचे पण स्वप्न असतील काही. पण पण तिचं मला एकच स्वप्न माहिती आहे आणि मी खूप दिवसापासून ते स्वप्न पाहतो ऐकत आलो आहे. पण माझ्याकडे आता सध्या कॅपॅसिटी आहे मग ते नाही आहे. मी खूप कमी वेळात खूप मोठे स्वप्न पाहतो आणि मी डेकेट देत नाही. मी टाईम देत नाही त्या गोष्टीला. मला मला हे पण माहीत नाही की मी कोणत्या गोष्टीवर काम करायला पाहिजे. हे माझ्या लाईफचं हा ट्रूथ आहे आणि रिॲलिटी आहे माझी. हा ट्रूथ नाही बोलू शकत. माझी रिॲलिटी हेच आहे. लाईक मी आता आहे ओंकार आहे. माझ्याकडे सध्या काही नाही आहे पण मी माझ्या लाईफचे चांगले मोमेंट जगतो आहे मी. मला वाटतं हेच माझे रिॲलिटी आहे आणि हे मोमेंट म्हणजे खूप खूप सुंदर मोमेंट आहे. सगळं काही हे बीच आहे इकडं. खूप खूप सुंदर मोमेंट असते. म्हणजे याला फक्त मोमेंट बोलू शकतो. मोमेंट येणार आणि जाणार. पण लाईक हे मोमेंट मी लाईफटाईमसाठी माझं कसं नाही लाईफचं मला असं वाटतं की कधीच हाय पीक येत नाही असं तो तिथं थांबत नाही पीकवरती. तो त्या पीक येणार, पीक खाली जाणार, वरती येणार, त्याच्यापेक्षा वरती येणार, त्याच्यापेक्षा खाली जाणार. मी लाईफला अशा गोष्टीने पाहतो. पण जर असं डिस्कस केलं की माझ्या लाईफ पूर्णपणे चांगल्या दिशेने जावं तर हे कुठंतरी चुकीचा गोष्ट असं मला वाटतं. कारण मी असं कधीच डिस्कस करू शकत नाही की माझी लाईफ हमेशा हाय क्वालिटीमध्ये आणि माझ्या लाईफचं पीक मोमेंट बोलू शकतो. आणि माझ्या लाईफचा जेव्हा मोमेंट तो आहे की 100% मला ते राहायला पाहिजे की तो मोमेंट आहे की मम्मीला मी एक चांगलं घर देऊ शकेल. एक चांगली एक चांगली लाईफ देऊ शकेल. तिचे काय जे स्वप्न आहेत लाईक ते मी स्वप्न पण नाही बोलू शकतो यार. ते म्हणजे खूप खूप कमी लेवलचं ड्रीम आहे यार. ते आणि ते सुद्धा मी पूर्ण नाही करू शकतो. हे रियालिटी आहे. पूर्ण करू शकतो पण मला माहीत नाही मी कोणत्या गोष्टीने ते स्वप्न मी तिथं पूर्ण करू शकतो. आणि मला हे विसरायला पाहिजे की माझे हे रियालिटी आहे, माझी हेच रियालिटी आहे. आणि जे स्वप्न आहे ते तिकीट मी स्वतःसाठी ज्या गोल अचीव करून ठेवलं, सेट करून ठेवलं माझ्या जे गोल आहेत माझ्या लाईफचं. माझ्या लाईफकडून मला माहिती आहे मला माझ्या लाईफकडून काय पाहिजे. पण मला एक इम्पॉर्टंट थिंग अशी येते की पैसा. पण मी सारखं पैसा पण नाही करायला पाहिजे. मी एक स्किल आहे पैसा कमवणं म्हणजे मी ते स्किल शिकली पाहिजे. पण ब्रो 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 मी मी हे नाही करू शकत.
मी जे एक खूप खूप कमी लेवलचं पण ड्रीम आहे, पण मी ते पण ड्रीम पूर्ण नाही करू शकत. माझं लाईक त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. आणि अशा काही गोष्टी पाहतोय मी की ते आता कर खूप हार्ड चालला. आणि माझं पहिला म्हणजे टार्गेट नाही बोलू शकत यार, पण तो माणूस मला आवडत नाही. बस माझ्या हेच लाईफचे ड्रीम आहे. पण मला माहिती आहे मी ड्रीम पण पूर्ण करू शकतो. पण मी जर एक ठिकाणी मी कामाला जातो तर तिथं मी माझ्या लाईफची परत मला अशी लाईफ दिसते की माझी ओंकार तू परत ते लाईफ वाया घालवतोस. मला अशी लाईफ दिसते परत. पण मला माहिती आहे मी जर तिथं कामाला गेलो तर अशा सगळ्या काही गोष्टी मिळतात. या ऋषी कामाला जातो आहे, जस्ट मी त्याला खूप चांगला समजत होतो, पण तो तसा नाही आहे यार. तो फक्त हुशार आहे आणि त्याला असं जनरल नॉलेज माहिती आहे. पण जनरल नॉलेज माहिती असून मला नाही वाटत की ते एक लोकेशन फ्रीडम, टाईम फ्रीडम जगू शकता लाईफ एकाच गोष्टीने होऊ शकते की ते माझं बिझनेस. आणि तेच गोष्ट मला करायची आहे. कारण मी ते गोष्ट जर नाही केलं तर मला माहिती आहे की मी परत मला जसे लाईफ पाहिजे की तसं मी नाही जगू शकणार नाही. माझ्या मम्मीचे काय स्वप्न असतील लाईक तिने पण मला सांगितलं सर, पण माझ्या हार्शली रियालिटी माझ्याकडून लाईफकडून माझे खूप काही एक्सपेक्टेशन आहेत. आणि माझ्या लाईफकडून माझ्या स्वतःचे खूप काही एक्सपेक्टेशन आहेत. आणि मला असं वाटतं की मी ते एक्सपेक्टेशन पूर्ण केलं पाहिजे. पण मी एक्सपेक्टेशन पूर्ण केलं पाहिजे. लाईक मी असं नाही बोलू शकते हा मला एक आयडिया आला लगेच आणि ते अप्लाय केला आणि त्याने वरती जाऊ शकेल. नाही, मी फेल होणार त्या आयडियामध्ये. मी त्या आयडियामध्ये फेल होणार, दुसऱ्या आयडिया घेणार, त्याच्यामध्ये फेल आहे. मला फक्त सक्सेसने जे काही गोष्टी नाही मिळत ते मला अशा गोष्टी शिकल्यात की मी फेलियरने मिळत आहे. कारण तुम्ही जर हमेशा सक्सेसच्या मागं राहील मग मागं फिरलात तर ते नाही मिळणार. तुम्ही जर एका गोष्टीपासून जर फेल राहाल तर तुम्ही त्या गोष्टीपासून शिकताल, तुम्ही त्या गोष्टीला परत अप्लाय करू शकतात. पण मी असं ठरवतो आहे, माझे माइंड असं चालतं आहे की तुला एक आयडिया मिळेल जे तुला सक्सेसफुल घडवेल. पण नाही ओंकार, तुला हे आयडिया कधीच मिळणार नाही. तुला फक्त काम ब्रो मी समजलं मला कामाला जायचं आहे. ठीक आहे, समज सोनीमध्ये कामाला अजून लागू शकतो. मला काम लागलं. मला जरी लागलं तर मी तिथं विचार करत राहणार की हां ब्रो, मी माझा लाईफचा टाईम वाया घालवतो आहे. मी आयडिया सुचवत करत नाही, मी माझ्या लाईफच्या काय गोष्टी ते अप्लाय करत नाही आहे. मग त्या गोष्टीसाठीच मी ते राहणार. मी असंच हमेशा ठरवून ते करणार की हा ओंकार, तुझ्या लाईफचे बिझनेस माइंड आहे ना तुझा ओंकार. तू काय करत नाही म्हणजे मला एक आयडिया मिळायला पाहिजे, मी त्या आयडियामध्ये फेल व्हायला पाहिजे. ठीक आहे, मी त्याच्यापासून शिकायला पाहिजे. मग तिथून पुढं माझी कुठंतरी लाईफ चांगली येईल. मी तिथं फेल होईल. मी असं नाही समजू शकत की मी लाईफमध्ये माझ्या कधी फेल होणारच नाही ब्रो. चांगल्या लाईफमध्ये फेल होतात. आणि मी असं हे नाही समजू शकत की मी माझ्या लाईफमध्ये फेल होऊ शकेल. मला लाईफमध्ये फेल व्हायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि लाईफ पण हे अशी एक लाईफने मला एक सुंदर असं ते दाखवलं आहे की तशी मला ड्रीम जगायची आहे. ठीक आहे, मी असं नाही समजू शकत की मला फेल व्हायचं नाही. मला सगळ्या गोष्टी करायच्या. आणि हां, मी आता 2 मिनटापूर्वी खूप ते झालो. पण गोल लाईफचं नसणार जर ओंकार. तुला फक्त एक अपॉर्च्युनिटीज मिळणार. मदत करायची काही गोष्टी किड्ससाठी, काय गोष्टी काय ट्रीजसाठी सुधारण्यासाठी. मग त्या गोष्टी मी त्या करू शकतो. मला लाईफचा गोल कधीच सापडणार मला लाईफचा गोल, पण आत्ताच नाही. माझे एक डिकेड पूर्ण होणार त्याच्यासाठी. एक 3-4 वर्ष जाणार. मग तिथून पुढं मला माझ्या लाईफचा गोल सापडणार. गोल नाही बोलू शकत मी. लाईफचा मिनिंग मला लाईफचं मिनिंग सापडेल. आणि तिथून पुढं मी जस्ट ठीक आहे. म्हणजे आत्ताची ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय आहे, मी पुस्तकातून नॉलेज गेन करणं, लाईक मी इन्व्हेस्टमेंट पण करायला पाहिजे. ट्रेडिंग लाईक अशा काय गोष्टी, त्या गोष्टीचं मी नॉलेज हमेशा मी प्रोक्रॅस्टिनेट करतो आहे. कारण तुझ्या लाईफचा ट्रूथ आहे आणि तुला लाईफने पण दाखवलं आहे, पण लाईफ कोणत्या प्रकारे हायली लेवल जाऊ शकते. आणि मी या गोष्टीत खूप खूप ट्रूली ते करतो. कारण
मला माझ्या लाईफचे खूप हार्ड ट्रूथ पण येतात आणि खूप कमी ट्रूथ पण येतात. त्या गोष्टींनी मी ते पूर्ण दृश्य आलं होतं. अशा गोष्टी पण येत आहेत.